नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यांमध्ये सध्या पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यांमुळे मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। शेतीचा हंगाम जोरात सुरू असतानाच इंधन मिळत नसल्याने शेतकरी आणि वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही असे फलक झळकत असून भर उन्हात नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते। या दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास 15 ते 20 पेट्रोल पंप कार्यरत असले तरी अनेक ठिकाणी इंधनाचा साठा पूर्णपणे संपल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। शेतीच्या कामांना वेग आला असतानाही ट्रॅक्टर, पंप सेट आणि इतर शेती उपयोगी यंत्रांकरिता आवश्यक असलेले डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। अनेक शेतकऱ्यांना दिवसाचे नियोजन रद्द करून पुन्हा इंधन शोधण्याकरिता गावोगावी भटकंती करावी लागते। पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसत आहे। उन्हाचा तडाखा, थकवणारी प्रतीक्षा आणि त्यातही इंधन मिळेल की नाही याची अनिश्चितता यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। काही पंपांवर डिझेल संपले असे स्पष्ट फलक लावण्यात आले आहेत। त्यामुळे एका पंपावरून दुसऱ्या पंपावर धावाधाव करत नागरिकांना अक्षरशः हेलपाटे मारावे लागते। या संपूर्ण परिस्थितीवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरत आहे। एक शेतकरी आज शेतकऱ्याची इतकी भयानक परिस्थिती आहे। 41 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आज हे रांगा लागल्या या पंपावर आणि सरकारला याचं काहीही देणं घेणं उरलेलं नाही। कारण आज शेतीच्या मशागतीचे कामं हे चालू आहेत आणि शेतकऱ्याला ना इंधन, डिझेल नाही, पेट्रोल नाही आणि शेतकऱ्याने डिझेल अभावी शेतं पडीक पाडायची वेळ आलेली आहे। माझी मोदी सरकारना एक विनंती आहे की तुम्ही जे 2014 मध्ये जे आश्वासनं दिली होती 35 रुपये प्रमाणे डिझेल, हे आश्वासन तुमच्या खिशामध्ये राहू द्या, पण आज कमीत कमी शेतकऱ्याला डिझेलची व्यवस्था करून द्या। कारण हे तुम्ही पाहू शकता आज एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये येतं शेतकरी डिझेलसाठी रांगा लावून आहेत। आणि माझी देशाच्या पेट्रोलियम मंत्र्याला सुद्धा विनंती आहे की तुम्ही आज शेतकऱ्याला वेटीस धरले। एक तर बँकेत नोटा नाहीत, खताचे दर वाढवलेत आणि शेतीचे कामं करायला डिझेल नाही आणि वरून सांगता शेतकऱ्याला की शेती यांत्रिकरणाने करा। अरे बाबा, डिझेलच नाही तर शेती यांत्रिकरणाने करायची कुठून? तुम्ही आम्हाला डिझेलची व्यवस्था करून द्या, इंधनाची व्यवस्था करून द्या, बँकेत नोटांची व्यवस्था करून द्या, शेताच्या मालाला भाव द्या आणि जे खताचे दर वाढवला 2000 रुपयाच्या वरती ते कमी करून द्या। विदेश दौरे केल्यावर होत नाही मोदी साहेब, आज या देशामध्ये राहून या देशातल्या शेतकऱ्याची दशा पहा। तुम्हाला एक विनंती आहे, शेतकऱ्याला वेटीस धरू नका। इंधन तुटवड्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले असून प्रशासन आता यावर काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।